तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगड. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने. आपण मतदारांशी चर्चा करतो, उमेदवारांशी चर्चा करतो आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत असतो. अशाच प्रकारे कणखर नेतृत्व असलेले विठ्ठल मोरे हे आता भाजपवासी झालेले आहेत. अखेर ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा ते भाजपामध्ये गेलेले आहेत. याच अनुषंगाने भाजपामध्ये जाण्याची वेळ का आली? ठाकरे गटामध्ये काय राजकारण होतंय का? ठाकरे गटाचं अस्तित्व संपलंय का? मग विठ्ठल मोरेंना असं का निर्णय घ्यावा लागला? विठ्ठल मोरेंच्या मनामध्ये नेमकी काय झालं? हेच अनुषंगाने आपण चर्चा करतोय. सर, स्वागत आहे विकासनामावर. नमस्कार. तर आपण याच ऑफिसमध्ये उपनेते म्हणून तुम्ही भेटलो, आज भाजपच्या नेता म्हणून भेटतोय. तर एक एवढं मोठं पद असताना तुम्हाला भाजपा जायची वेळ का आली? कुणामुळे आली? काय राजकारण झालं का? सर्वात पहिल्यांदा आपण माझी मुलाखत घेऊन लोकांपर्यंत माझं मत पोचवणार आहात, त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो. कारण मी भारतीय जनता पक्षामध्ये 29 तारखेला प्रवेश केला आणि 30 तारीख ही निवडणुकीचे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती. मी पहिल्यांदा तुम्हाला निवडणुकीचा उल्लेख केला. त्याचं कारण असं आहे की आजच्या परिस्थितीमध्ये मी गेले 45 वर्ष नवी मुंबईमध्ये सक्रिय राजकारणात आहे, सक्रिय समाजकारणात आहे. आजही लोकांची माझ्याकडून अपेक्षा आहे की विठ्ठल मोरेने आमच्यासाठी काम करावं. विठ्ठल मोरेकडे आम्ही गेल्यानंतर त्यांनी आम्हाला आमच्या विषयासंबंधी, आमच्या प्रॉब्लेम संबंधी आम्हाला मदत करावी, ही इथल्या जनतेची, नवी मुंबईच्या जनतेची मागणी आहे किंवा त्यांचं म्हणणं आहे. मग मी लोकांच्या जवळचा माणूस आहे किंवा लोक माझ्यावरती विश्वास ठेवतात. त्यांना असं वाटतं की विठ्ठल मोरे आमच्या उपयोगी पडू शकतो. अशा परिस्थितीमध्ये मी, जर मला काही सत्ता मिळाली, मला काही अधिकार मिळत असतील तर निवडून यायला पाहिजे मी. आणि त्या निवडून आल्याशिवाय मला इथे लोकांची सेवा, लोकांना मदत करता येणार नाही. हा एकमेव हेतू आहे. मग एकनाथ शिंदे सोबत का गेले नाहीत? त्यांनी तर तुम्हाला अनेक ऑफर केली वगैरे, सिडको संचालक देतो अशी ऑफर केली, मग नायकांकडेच का? नाही, एकनाथ शिंदे साहेब हे नवी मुंबईच्या बाहेरचं नेतृत्व आहे आणि नवी मुंबईमध्ये ज्या काही अडीअडचणी आहेत, अनेक समस्या आहेत, अनेक प्रोजेक्ट आले पाहिजेत. नवी मुंबईच्या विकासाच्या बाबतीत जो अभ्यास आहे तो माननीय गणेश नाईक साहेबांचा मोठा दांडगा अभ्यास आहे. मी त्यांना गेले 45 वर्षापेक्षा जास्त काळ ओळखतोय. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या विरोधात सुद्धा मी काम केलं. परंतु दोन्ही परिस्थितीमध्ये त्यांनी कधी कुणाबद्दल वाईट भावना किंवा हा माणूस माझ्या विरोधात बोलतोय, विरोधात काम करतोय म्हणून आकस हा त्यांनी कधी ठेवला नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि त्यामुळं मी असं ठेवलं. आता मी 74 वर्षाचा माणूस आहे. मला लोकांनी एक कार्यकर्ता, एक आपला माणूस म्हणून स्वीकारलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटलं की माननीय नाईक साहेब यांच्यावर काम करणं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट असेल आणि माझ्यावरती ज्यांनी विश्वास ठेवला त्यांना तो अधिक आनंद होणार. आणि तो अनुभव गेल्या 4-5 दिवसामध्ये मला आला. आज तारीख 4 आहे आणि मी 6 दिवसापूर्वी प्रवेश केलाय. ह्या मधल्या 4-5 दिवसामध्ये मी असं म्हणत नाही हजारो लोक, परंतु अनेक लोक भेटले, मोठ्या प्रमाणावर लोक भेटले
त्या लोकांनी माझ्या ह्या निर्णयाबद्दल समर्थन आणि स्वागत केलं. म्हणजे एक आत्मीयता दाखवली, इतकं जवळीक दाखवली. तर हा निर्णय तुम्ही खूप लवकर घ्यायला पाहिजे होता, अशा प्रकारे व्यक्त केलं. त्यामुळं मला असं वाटतं, मी जनतेसाठी, जनतेच्या बाजूने काम करण्याची भूमिका घेण्यासाठी मी हा निर्णय घेतलाय. आणि मी भारतीय जनता पक्षामध्ये माझ्या मनातील जी काही इच्छा आहे किंवा मला लोकांमध्ये राहून मला लोकांना मदत करायची, ती माननीय गणेश नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करताना मला पूर्ण करता येईल असा मला विश्वास आहे. सर, पण ठाकरे गट का सोडला? उपनेते तिथे तुमचं काय खच्चीकरण होत होतं का? तुमचा आवाज दाबला जात होता का? तुम्हाला कुठेतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला का? मग ही वेळ आली तुमच्यावर? नाही, अडचणीत कसं काय आणणार मला? मी उपनेता होतो आणि नवी मुंबईमध्ये हे पद पहिल्यांदा जिथल्या कुठल्या तरी एका कार्यकर्त्याला मिळालं. तर मी आनंदी होतो. माझ्याबद्दल पक्षातले लोकही तसं काही मला विरोध करून कुठे वाईट वागणूक अशी कधी मिळत नव्हती. पण मला स्वतः वैयक्तिक असं वाटलं की आता गेलं पाहिजे. आम्हाला जो सपोर्ट आहे तो कमी होत चाललाय. आता माझ्या बाबतीत मला पद मिळालं, मी त्या पदाच्या गुरमीत न राहता मला पक्षाचं काम करायचंय, तो स्कोप मला थोडा कमी दिसला काम करण्याच्या बाबतीत. यासाठी मी कोणाला जबाबदार धरत नाही, मात्र काम करण्याची संधी कमी होत चालली हे माझ्या लक्षात आलं आणि मग मी हा निर्णय घेतला. आता ह्याला कोण माझ्यासाठी कोण वाईट वागलं, कोणाशी माझी वाईट वागण्याची पद्धत आहे असं नाही. मला वाटलं की नाही, आता मी निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि माझा मुलगाही निवडणुकीला इच्छुक होता, त्याला शिवसेनेने तिकीटची ऑफर केली. शिवसेना वरिष्ठ नेत्यांनी फोन करून. शिवसेना कुठली? उद्धव ठाकरे साहेब. म्हणजे दुसरी माझ्या बाबतीत शिवसेना तीच, माझ्या बाबतीत शिवसेना तीच. माननीय वरिष्ठ नेते यांनी त्याला तिकीट घेण्यासाठी ऑफर केली, आग्रह केला, परंतु माझ्या मुलाने त्याला नकार दिला. आणि मग मी हा निर्णय घेतल्यानंतर माझा मुलगा माझ्याबरोबर आला आणि तो आता इलेक्शनला उभा आहे पॅनल नंबर 17 मधून आणि काम करतोय आम्ही सर्वजण त्या प्रचारासाठी. याआधी सुद्धा तुम्ही गणेश नाईकांसोबत काम केलं, परत आता गणेश नाईकांसोबत काम करताय? नाही, मी हेच वैशिष्ट्य आहे गणेश नाईक साहेबांचं की मी त्यांच्याबरोबर सुरुवातीला आम्ही शिवसेनेचे, मी शाखा प्रमुख त्यांच्या नेतृत्वाखाली झालो. महापालिकेमध्ये पहिल्यांदा निवडून आलो शिवसेनेत असताना. गणेश नाईक असताना, गणेश नाईक साहेब असताना मी सुरुवातीपासून जाय ना, मी जवळजवळ 85-86 मी शाखा प्रमुख झालो साहेब. तिथपासून मी त्यांच्यावर काम केल्यानंतर काही कारणाने ते राष्ट्रवादी गेले, त्यांनी पक्ष सोडला आणि आम्ही मात्र शिवसेनेत राहिलो. त्यावेळेला अनेक प्रसंग आले की जेणेकरून संघर्ष निर्माण झाला. परंतु मी एक पाहतोय, आपणही सर्व पाहताय, माझ्या मतासमोर गणेश नाईक साहेब कोणाशीही संघर्षाच्या भूमिकात राहिलेले मला दिसले नाही. मी एक सामान्य कार्यकर्ता होतो, शाखा प्रमुख होतो, ते एक वरिष्ठ नेते होते, त्यांच्याकडे सर्व अधिकार वंदनीय शिवसेना प्रमुखांनी दिले होते. त्यावेळेला उद्धव साहेबांचं नेतृत्व नव्हतं, परंतु उद्धव साहेब हे काम पाहतच होते तरी सुद्धा. पण कधीही त्यांनी संघर्षाची भूमिका माननीय गणेश नाईक साहेबांनी घेतली नाही. आणि त्यामुळं मला असं जाणवलं नाही बा मी आता परत त्यांच्याकडे जाऊ, मला ते बोलतील. उलट पक्षी मी परवा जेव्हा 29 तारखेला प्रवेश झाला त्यावेळेला माननीय नाईक साहेबांनी विठ्ठल मोरे माझे जुने मित्र आहेत असा उल्लेख करून सर्व लोकांना माझा परिचय करून दिला. अर्थात माझा परिचय करण्याची गरज नव्हती, परंतु त्यांना कुठेही त्यांच्या बोलण्यातून हा माणूस परत आमच्याकडे आलेला आहे असा त्यांनी उल्लेख केला नाही. ओके, बस. पण तुम्हाला गणेश नाईकांमधलं काय असं व्यक्तिमत्व जाणवतं? अशा नाही, राजकारणातलं एक संयमी व्यक्तिमत्व,
दुसऱ्याचा कधीही उपमर्दन न करणारं व्यक्तिमत्व. हम्म. तो कार्यकर्ता किती मोठा आहे, किती लहान आहे, हम्म. तो पुढे कसा वागेल याचा कधीच त्यांनी विचार केलेला नाही. हम्म. आणि त्यामुळे त्यांच्याकडे आज मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांचा ओघ आहे. आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा, माणसाचा, व्यक्तीचा, कुठल्याही समाजाच्या, जाती धर्माचा असेल तरी त्यांनी त्यांचं स्वागतच केलेलं आहे. हम्म. त्यामुळं त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांचा प्रवाह मोठा आहे, मी ते पाहतोय. हम्म. त्यामुळं त्यांच्या सगळ्याच गोष्टीमध्ये एक सामाजिक जबाबदारी आहे, हम्म. असं माझा अनुभव आहे. त्यामुळं मला त्यांच्याबरोबर काम करायला आवडतं. कारण का ते आमचे सगळ्यात पहिले इथले नेते ते. ओके. तर मला त्यांच्यावर काम करायला आनंद मिळेल. माझा मुलगा सुद्धा समरस झालेला आहे. उद्या जनतेने किंवा नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून दिलं तर आम्ही खरोखर चांगल्या पद्धतीने निवडून दिलं किंवा निवडून नाही दिलं, हम्म. पण आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये माननीय नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार. सर, पण ठाकरे गटाची आज अवस्था, शिवसेना मनसे येते, तिकडे महाविकास आघाडी बिघाडी झाल्या, हे नेतृत्वाला अभाव आहे का? सगळे सोडून गेले, जे मडी होते ते शिंदे गटात गेले, बाकी सगळे शिवसेनेचे नेते ते भाजपात जात आहेत. ही अस्तित्वाची लढाई नवी मुंबई शहरामध्ये ठाकरेंचं अस्तित्व संपत चाललंय? नाही, मी तसं बघा संपत चाललं असं म्हणणार नाही, परंतु आज काहीशी परिस्थिती आहे. मला बऱ्याच कार्यकर्त्यांचे फोन येतात, माझ्याशी त्यांच्या व्यथा ते व्यक्त करतात. मी त्यांना ते सांगतोय की तुम्ही सर्वजण ज्या पद्धतीने मी कधी ग्रुपबाजी केली नाही, मी कधी माझ्याबरोबर चल असं सांगितलं नाही. मात्र मी जे चाललो, एकटा चाललो, अनेक लोकांना माझी भूमिका पटली, मग ते माझ्या प्रवाहात आहेत. परंतु मी 10-20 लोकांना घेऊन जावं आणि मी माझं वर्चस्व दाखवावं अशी भूमिका माझी मातोश्री जाऊन का? नाही, मातोश्रीवर किंवा नाईक साहेबांकडे जाताना सुद्धा नाही. त्यांनी असं मला विचारलं नाही तुमच्यावर किती लोक आले ते. नाईक साहेबांनी ज्या दिवशी प्रवेश झाला, मी आणि माझा मुलगा दोघांचाच प्रवेश झाला. एका शब्दाने, उलट पक्षी माझ्याबद्दल बोलताना त्यांनी खूप आपुलकीच दाखवली. ही आपुलकी काही त्यांची नाटकी नाहीये. ते ज्या वेळेला एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये बोलले की विठ्ठल मोरे माझे जुने मित्र आहेत, त्यामध्ये एक सामाजिक जबाबदारी दिसली. किंवा विठ्ठल मोरे आज 74 वर्षाचा माणूस आहे, त्याला कुठे दुःख होऊ नये की नाईक साहेब आज मंत्री आहेत, मोठे नेते आहेत, त्यांचं खूप या ठिकाणी चांगलं काम आहे, पण ते प्रत्येकाची किंमत मोठी आहे असं समजून काम करतात. त्यामुळं मला काम करायला खूप आनंद आहे. पण सर, ठाकरे गटाचे काही उमेदवार सापडत नाहीये, पक्षाची अवस्था झालेली, पण नवी मुंबईतलं नेतृत्व जबाबदार आहे म्हणजे? नाही, त्यावरती मी नाही बोलू शकत. आता माझे शिवसैनिक झाले म्हणून नाही. कसं आहे, मी आता त्यांच्याकडून आलो म्हणून एका दिवसात तो पक्ष माझ्यासाठी वाईट होत नाही. आता त्यांचं जे काम आहे ते त्यांनी करावं. माझ्या बाबतीत त्यांनी मला कुठेच वाईट वागणूक दिलेली नाही. पण मधल्या काळामध्ये ज्या नियुक्त्या झाल्या त्याच्यावर तुम्ही नाराजी व्यक्त केली. पक्षामध्ये अशा गोष्टी चालतात, कुठल्याही पक्षामध्ये. मी थोडा सिनियर आहे, त्यामुळे होऊ शकतं असं, म्हणून काय कुठलं पक्ष वाईट होत नाही. ते त्यांचं जबाबदारी. बघा, आता माननीय राज ठाकरे साहेब, मनसेचे नेते संस्थापक, यांच्याकडे कुठलेच लोकप्रतिनिधी नाहीत. मग त्यांचं काही वजन कमी आहे असं नाहीये. पक्ष आहे. समजा कार्यकर्ता म्हणून एखादा माणूस काहीतरी अडीअडचणी निर्माण करतोय, तो गेला, त्याच्या काही निराळ्या अपेक्षा असतात, पण पक्षाला मानणारे लोक आहेत ते पक्षावर असतात. त्यामुळे मला त्या पक्षाबद्दल वाईट बोलून मी खूप चांगला आहे असं दाखवण्याची मला काही गरज वाटत नाही. सर, ही निवडणूक नायकांसाठी आरपारची आहे, अस्तित्वाची आहे, कारण पालिका स्थापने झाल्यापासून आजपर्यंत नायकांची सत्ता राहिली एक हाती. आता नायकांना अडचणी आणण्यासाठी शिंदे गट आहे, एकनाथ शिंदे मैदानात उतरतायत. मग कसं पाहताय
तुमचा सहकारी किंवा मंत्री गणेश नाईक हे या अडचणीतून मात करत महापौर बनला जाईल भाजपचा? भाजपला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. माननीय नाईक साहेब हे जमिनीवर चालणारे नेते आहेत आणि ते जमिनीवर चालणाऱ्या लोकांबरोबर चालतात. त्यांनी स्वतः दावा केलाय की 75% जास्त लोक भारतीय जनता पक्षाचे नवी मुंबईत निवडून येतील. महापौर भाजपचाच होईल, अडचणच नाही, कुठल्या प्रकारची चिंताच नाही. तेव्हा त्यांना कुठलंही टेन्शन नाही. त्यांनी ही सगळी निवडणूक कार्यकर्त्यांवर सोडलेली. पण एकनाथ शिंदेकडे जोर लावतायत, त्यांचे कार्यकर्ते जोर लावतायत, सगळे फोडले जात आहेत, सगळे महाविकास आघाडी फोडले जाते, नायकांना टेन्शन देत आहेत. मग यावर मात होईल? एक तुम्हाला सांगतो, माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यांच्या कुठल्याही कृतीने माननीय नाईक साहेबांना टेन्शन येणार नाही, येत पण नाही. त्यामुळे तो विषय त्यांच्या अडचणीचा नाही. ते मोकळेपणाने काम करतात. जसं 10 वर्षापूर्वी काम करत होते, 20 वर्षापूर्वी काम करत होते, तशा प्रकारचे आज काम करतायत आणि त्यांचा प्रतिसाद खूप त्यांना चांगला आहे. त्यामुळं मी त्यांच्यावर आता पाहतोय, म्हणजे जरी मी त्यांच्याबरोबर नव्हतो तरी सुद्धा एकनाथ शिंदेचा प्रभाव नवी मुंबईत नसणार आहे. नाही, एकनाथ शिंदे हे नवी मुंबई मधले नेते नाहीत. ते ठाण्याचे नेते आहेत आणि नवी मुंबईचं मूळ हे नाईक साहेब आहेत. त्यामुळे त्यांना इथं कुठल्या प्रकारचं टेन्शन येईल असं मुळीच नाही. बाहेरचे लोक इथे येता कामा नये असं भूमिका आहे. नाही, येता कामा नये असं कोणी म्हणत नाही. तर कधी कोणी त्यांना अडवलं नाही. परंतु इथले जे नागरिक आहेत ते बाहेरच्या स्वीकारणार नाही. त्यामुळं लोक नाईक साहेब कोणाला अडवणार नाहीत, अडवत नाहीत. तर किती सर्व जाती धर्माचे लोक. नवी मुंबई एक आयडेंटिकल असं शहर आहे की ते संपूर्ण हिंदुस्थानातील लोक आहेत. आणि त्यामुळे नाईक साहेबांनी कोणाला अडवलं असतं तर दिसलं असतं. नाही, त्यांचं सर्व समाजाशी, जाती धर्माची, पंतप्रधानाच्या लोकांशी खूप चांगले संबंध आहेत. त्यामुळं शिंदे साहेबांना ते अडवणार नाहीत. परंतु लोक, इथले जे लोक आहेत, बाहेरच्या एंट्री करून देणार नाही, ते त्यांना स्वीकारणार नाहीत. एंट्री कोण थांबवत नाही साहेब कोणाची या देशामध्ये. ते त्यांना स्वीकारणार नाहीत. म्हणजे त्यांना नवी मुंबईकर एकनाथ शिंदेना स्वीकारणार, नायकांना स्वीकारतील असं तुमचा दावा? नायकांना स्वीकारायचा प्रश्न नाही. नायकांना स्वीकारलेलं यावेळच्या निवडणुकीमध्ये, या निवडणुकीमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय नाईक साहेब यांच्यामध्ये खूप मोठी तफावत असणार. नाईक साहेब किती वरती असतील. म्हणजे दावा केला जातोय शिंदे गटाकडून महापौर होईल असा. आता बघा, कुठलाही राजकीय पक्ष ज्यावेळेला निवडणूक लढतो त्यावेळेला तो म्हणेल की आमचा नाही महापौर होणार. होणार न होणार तो लोकांच्या हातात आहे, जनतेच्या हातात आहे, मतदारांच्या हातात आहे. पण ज्या नवी मुंबईच्या राजकारणात जर बघितलं, एवढी फोडझोड होते आज, सगळे फोडले जातात, एकनाथ शिंदेकडे घेतले जात आहेत, सगळं हे कसं पाहताय? लोकशाही ते लोकशाहीमध्ये होत असतं. आता त्याला जबाबदार कोण आहे? कोणी व्यक्तिगत जबाबदार नाही, परिस्थिती जबाबदार आहे. म्हणून म्हटलं जातं ना, कालाय तस्मै नमः. यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांची देहबोली, त्यांचं एकंदरीत काम करण्याची त्यांची पद्धत, ह्या सर्व नाईक साहेबांच्या खूप निराळे आहेत. हे लोकांना माहिती आहे. नाईक साहेब एक शांत माणूस आहे, सर्वांना बरोबर घेऊन चालणारा माणूस आहे. आज कोणाला दुखवायचं, उद्या परत तसं नाही आहे. ठीक आहे, नाराजी एकाबद्दल आवश्यक आहे, परंतु तसं काही दिसत नाही. त्यामुळे त्यांचं इतके वर्ष काम करतायत, ते कुठल्याही भागात जाऊन काम करतात ना. आता नारायणीकडे जायचं नाही असं नाही आहे. प्रत्येक घराशी त्यांचा संबंध आहे असं मला वाटतं. आणि नाईक परिवार हा प्रत्येकाशी जोडला गेलेला आहे. ओके काका, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला वाटचालीसाठी. आणि पुन्हा एकदा आपण भेटू मतदान झाल्यानंतर. हे होते विठ्ठल मोरे. दिलखुलास गप्पा चर्चा केलेल्या आहे. आणि बाहेरच्या व्यक्तींना नवी मुंबईकर स्वीकारणार नाहीये असा एक प्रकारे त्यांनी टोला लगावलेला आहे. गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली भाजपचाच महापौर होईल असा दावा विठ्ठल मोरे केले. सर, खूप खूप आभार. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.